बानू, आज इथे आख्यान होत आहे. हे तुझ्या इच्छेप्रमाणेच घडतं आहे. मग झालं तर आता तू ह्या आख्यानात लक्ष दे. मी सांगते म्हणून. जी, तुम्ही सांगत हायसा तर मी ऐकल जी. मुनिवर, आज विलंब झाला तेव्हा लवकरात लवकर आख्यानाला आरंभ करा. होय देवा, विलंब झाला त्याबद्दल क्षमा असावी. चला मुनिवर, शुभस्य शीघ्रम. महिम्नः पारन्ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच्य सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममाप्येष स्तोत्रे हरनिरपवादः परिकरः. नारायण नारायण. आज खऱ्या अर्थाने या आख्यानाचा उत्तरार्ध सुरू होत आहे. आज या आख्यानात श्री महादेव आणि श्री सती देवी यांच्या कथेला मी प्रारंभ करत आहे. खरं तर या कथेला आधीच सुरुवात झाली आहे. ती कशी? श्री खंडेरायांनी बानूला भगवतीची कथा सांगत असतानाच त्याचा प्रारंभ झाला आहे. इथे उपस्थित सगळ्यांना त्याविषयी कळायला हवे आणि मलाही माहित असायला हवं की ती कथा काय आहे. ती कथा नेमकी काय आहे हे मी बानूलाच सांगायला सांगतो. ती कथा तिने आत्मसात केली आहे का, त्यावर चिंतन केले आहे का, हेही त्या निमित्ताने कळेल. बानू, उभी राहा आणि ही कथा संक्षिप्त रूपाने सांग. मला देवांनी जशी कथा सांगितली आहे तसं मी सांगून बघते जी. बानू, तुझ्या जे स्मरणात आहे ते तू निसंकोचपणे सांग. नारायण नारायण. इतकं होऊनही श्री ब्रह्मदेवांचा अहंकार मात्र कमी झाला नाही. मुनिवर, त्यावेळी या सृष्टीची उत्पत्ती झाली होती. त्यानंतर आम्ही दोघांनी दोघांच्या कार्याबद्दल मान्यता दर्शवली होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या सृष्टी चक्राचा आरंभ झाला. परंतु मग देवा, दिवसांमागून दिवस गेले, युगांमागून युग गेली आणि मग एके दिवशी यावं माधवा. माधवा, मी निर्माण केलेली ही सृष्टी किती सुंदर दिसते आहे. निश्चितच ब्रह्मदेव, तुम्ही धाता आहात, विधाता आहात, तुम्ही स्वयंभू आहात, तुम्ही प्रपितामह आहात. या सृष्टीचे निर्माण करते आपणच आहात. सत्य बोललात माधवा. निर्मितीचं हे कार्य वाटतं तितकं सोपं नाही. एखादी गोष्ट निर्माण करणं
म्हणजे केवढं मोठं कार्य असतं हे कळणं केवळ अशक्य. परंतु आपण असे का म्हणत आहात? जशी या सृष्टीची निर्मिती आपण केलीत तसेच या सृष्टीचे पालन करायचे दायित्व माझ्यावर आहे. हे कार्य देखील सोपे नाही. केशवा नारायणा, हे कार्य जरी कठीण असलं तरी निर्मिती एवढं कठीण नाही. ब्रह्मदेव, जनक, पालक आणि संहारक अशी आपल्या त्रिमूर्तींची रूपे आहेत. जरी कार्य निरनिराळ असलं तरी तत्व एकच आहे. नाही माधवा, त्रिदेवांमध्ये माझेच कार्य अत्यंत खडतर असे आहे आणि माझ्याखेरीज ते साध्य करणे कुणालाही शक्य नाही. ब्रह्मदेव, या साऱ्या सृष्टीची निर्मिती तुम्ही केलीत म्हणून तुम्ही श्रेष्ठ आहात असं तुम्हाला वाटत आहे, परंतु तुम्ही श्रेष्ठ नाही. या सृष्टीचे पालन करायचे दायित्व माझ्यावर आहे. म्हणून मी देखील असे म्हणू शकतो की मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. नाही, हे तुम्ही कसे ठरवू शकाल? मला हे ठरवण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला तुमच्या कार्याचा अहंकार झाला आहे म्हणून तुम्ही असे म्हणत आहात. तुम्हालाही तुमचं कार्य प्रिय आहे म्हणून तुम्हाला ते महत्वाचं वाटतं आणि म्हणून तुम्ही वस्तुस्थितीचा स्वीकार करत नाही आहात. याचा निर्णय व्हायलाच हवा. आज या सृष्टीला कळायलाच हवं की श्रेष्ठ कोण आहे. मान्य आहे, पण हे ठरवणार कोण? नारायण नारायण, आता वेळच अशी आली होती की या सृष्टीत सर्वश्रेष्ठ कोण हे ठरवण्याची जणू श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेव यांच्यात स्पर्धाच लागली होती. दोघांनाही आपले श्रेष्ठत्व सिद्ध करायचे होते, परंतु ते कसे हाच मोठा प्रश्न होता. त्यावेळी असं घडण्यामागे निश्चितच काहीतरी प्रयोजन हे असणारच होते. होय, प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काहीतरी प्रयोजन हे असतेच. नारायण नारायण, जसं त्यावेळीही होत. सांगा माधवा, हे ठरवायचं कसं? मला यावर विचार करायला हवा. हा अग्निस्तंभ कुठून प्रकट झाला? हा अग्निस्तंभ इथे कसा प्रकट झाला याची मला कल्पना नाही, परंतु या अग्निस्तंभाचं असं इथे प्रकट होणंच आपल्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे सिद्ध करू शकेल. ते कसं काय? या स्तंभाकडे नीट पहा. न जाण याचा उगम आणि अंत कुठे असा? मला तर पार राजसभेच्या बाहेरच उभं केलं त्यांनी. त्यांच्यामुळं कुठं बी बसायला दिलं असतं तरी चाललं असतं. आपण रानावनात लहानाचं मोठं झालो म्हणून कुणीच नाही काय? यांनी आपल्या संग असंच वागायचं होईल. आज पतुरलाही सहन केलं, पण आता नाही. आता मला प्रतीक्षा आहे त्या क्षणाची जेव्हा आपण पुन्हा कैलासात जाऊ. मी देखील त्या क्षणाची आतुरतेने वाट बघते आहे, पण बानूला आत्मज्ञान झाल्याशिवाय ते शक्य नाही.